धाराशिव शहर व परिसरात HP गॅस मार्फत सुरळीतपणे पुरवठा चालू आहे। शहरात सध्या 2 एजन्सीज कार्यरत आहे आणि दोन्हीकडेही पुरेसा घरेलू वापरकर्त्याच्या सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे। ग्राहकांना विनंती की त्यांनी स्वतःचं KYC करून घेणं गरजेचं आहे आणि सिलेंडरची मागणी नोंदवण्याकरिता ऑनलाईन सिलेंडर नोंदणी करणं आवश्यक आहे आणि जेव्हा डिलिव्हरी बॉय घरपोच सिलेंडर द्यायला येईल तेव्हा त्याला OTP देणं गरजेचं आहे। OTPच्या संदर्भात काही अडचणी येत आहेत का किंवा मागणी लोकांची एकदमच वाढली अशी काही परिस्थिती आहे? OTPच्या अडचणी भरपूर आहेत। अचानकपणे थोडा गोंधळ निर्माण झाल्यामुळे युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे, घाबरलेलापण आहे आणि त्यामुळं जास्ती बुकिंग पडत आहेत आणि कदाचित त्यामुळं नेटवर्क कंजक्शनचा इश्यू येतो आहे। त्यामुळे OTP बुकिंग होत आहेत पण OTP येत नाही आहेत। त्याच्याबाबत कंपनीला कळवलेलं आहे। व्यावसायिक गॅस वाटपाबाबतचं काय सध्याची परिस्थिती आहे? काय प्रायोरिटी सेट केलं तुम्ही? व्यावसायिक गॅस ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत। 5 किलो आणि 19 किलो सरकारकडून आलेल्या किंवा कंपनीकडून आलेल्या सूचनांनुसार सध्या हॉस्पिटल आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स यांनाच प्रायोरिटाईज केलेला आहे। बाकीचा पुरवठा आत्ता तरी थांबवलेला आहे। हॉस्पिटल आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांच्या नावाखाली इतरांनी व्यावसायिक गॅस खरेदी करू नये यासाठी काय खबरदारी घेतली? जेव्हा हॉस्पिटल्सची किंवा माझ्याकडे तर तसे काही हॉस्पिटल्सचे कनेक्शनही नाही आहेत, एज्युकेशनलचे आहेत, तर त्यांच्या व्यवस्थित डिमांड जनरेट झाल्यावरच आम्ही देणार आहोत त्यांना। कमर्शियल सिलेंडरच्या बाबतीत काय? कमर्शियल सिलेंडरच्या बाबतीमध्ये कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आलेला आहे, जेणेकरून डोमेस्टिक गॅसचा पुरवठा जो आहे तो सुरळीतपणे चालू राहावा। त्यामुळे असे काही गोष्टी निदर्शनास आल्यास तात्काळ सर्व नागरिकांनी सुद्धा आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि नागरिकांनी घाबरून जायचं कोणतंही कारण नाही। गॅसचा पुरवठा आणि पेट्रोल आणि डिझेलचाही पुरवठा सुरळीतपणे चालू आहे। चढ्या दराने गॅस विक्री केली जाते अशी माहिती मिळते, त्याच्या बाबतीत काय आपल्याकडे माहिती आहे? नाही, या बाबतीमध्ये सक्त सूचना सर्व पेट्रोल पंप धारकांना दिलेल्या आहेत। एजन्सीच्या लोकांना सुद्धा आम्ही त्या बाबतीत इन्फॉर्म केलेलं आहे। जर असा कुठला पेट्रोल पंप धारक चढ्या दराने विक्री करत असेल तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करू। सुटं पेट्रोल देऊ नये, डिझेल देऊ नये तुम्ही सूचना दिल्या, समजा तसं देताना आढळलं, निदर्शनास आलं तर काय कारवाई असणार आहे? नाही, त्या बाबतीमध्ये निश्चितच आम्ही कंपनीला कळवू आणि त्या पेट्रोल पंप धारकांवरती जीवनावश्यक वस्तू कायदा आणि त्याचबरोबर पेट्रोलियम नियमातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।